नमस्कार मित्रांनो. एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्म लोड ETL या गोष्टीबद्दल आपण आता शिकणार आहोत. आतापर्यंत आपण पॉवर बीआय शिकलो, त्यानंतर पायथॉन शिकलो, आर शिकलो, हे डेटा अनालिस्ट पर्स्पेक्टिव्हली आणि एसक्यूएल पण घेतलं ॲज अ डेटाबेस म्हणून. परंतु आता आपल्याला थोडंसं ह्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे, की पॉवर बीआय किंवा टॅब्ल्यू म्हणा किंवा कोणतंही रिपोर्टिंग टूल असतं, त्यासाठी जो डेटा लागतो, तो नेमका कुठून येतो? म्हणजे आतापर्यंत आपण डेटा अनालिस्टवरती फोकस केला, परंतु आता आपल्याला डेटा इंजिनिअरिंग साइडकडे थोडं जायचंय. म्हणजे आपलं जो काही डेटा आपण पॉवर बीआय मध्ये कनेक्ट करतो आणि त्याच्यावरती डॅशबोर्ड वगैरे बनवतो, परंतु हा डेटा नेमका कुठून येतो आणि हा कसा येतो, यासाठी काय काय यूज केलं जातं, ते आता आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच ही सिरीज आहे, जिथं मी कम्प्लीट डेटा वेअरहाऊस शिकवणार आहेत, थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली. काय काय शिकवणार आहेत? तर आपल्याला डेटा वेअरहाऊस म्हणजे काय, आणि ते समजून घेण्याच्या अगोदर डेटा वेअरहाऊस ची गरज काय आहे? आणि मग त्याच्यानंतर डेटा वेअरहाऊस मध्ये आपल्याला डेटा कसा येतो, मग त्यासाठी ETL काय आहे, कोणते टूल्स वापरले जातात, आणि मग त्यानंतर आपल्याला हे प्रॅक्टिकली पण बघायचंय. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी आता घेणार आहेत. आणि हे पुढचे 2 ते 3 व्हिडिओ जे असे असतील, डिटेलमध्ये थेरॉटिकली डेटा वेअरहाऊस बद्दल असतील, आणि त्यात ETL हे कव्हर केले जाणार आहे. प्रॅक्टिकली मायक्रोसॉफ्टचं एसक्यूएल सर्व्हर इंटिग्रेशन सर्व्हिसेस हे टूल जे आहे, SSIS, त्याचं प्रॅक्टिकली मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ज्यांना डेटा इंजिनिअरिंग शिकायचं आहे किंवा डेटा इंजिनिअरमध्ये काय काम असतं, त्यांच्यासाठी हे खूपच महत्वाचं आहे. आणि एकदम सिंपल भाषेत आपण सविस्तरपणे प्रॅक्टिकली मी इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्की ही सिरीज फॉलो करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, सजेशन असतील तर कमेंटमध्ये विचारा. तर चला, तर आज आपण सुरुवात करणार आहोत बेसिक पासनं, डेटा वेअरहाऊसच्या बेसिक पासनं, आणि तसंच पुढे आपण काही टॉपिक्स घेणार आहोत. तर सुरुवात आपण अशी करणार आहोत की काय काय शिकायचं आहे आपल्याला या कोर्समध्ये. तर सर्वात प्रथम आपण डेटा वेअरहाऊसच्या बेसिक्स पासून स्टार्ट करणार आहोत. त्यानंतर आर्किटेक्चर, त्यानंतर डायमेन्शनल मॉडेलिंग, फॅक्ट्स काय असतात, डायमेन्शन्स काय असतात, सोनी चेंजिंग डायमेन्शन्स, ETL प्रोसेस, ETL टूल्स कोणते कोणते असतात. त्यानंतर आपण एक केस स्टडी बघूया जिथे आपण एक डेटा वेअरहाऊस क्रिएट करू शकतो. ETL आणि ELT मध्ये काय फरक आहे, ते कसे यूज करायचे, त्यानंतर डेटा वेअरहाऊस आपल्याला ऑप्टिमाइज कसा करायचा, आणि काही मॉडर्न डेटा मध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो ते बघणार आहोत. तर या सर्व गोष्टी आपण थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण डेटा वेअरहाऊस म्हणजे काय हे समजून घेण्याच्या अगोदर आपण डेटा वेअरहाऊसची गरज काय हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की काहीतरी आपल्याला फक्त कोणी तरी म्हणतं की डेटा वेअरहाऊस शिका, परंतु डेटा वेअरहाऊसची गरज काय, तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम त्याचे कारण माहिती असणं गरजेचं आहे. तर दोन पर्पज आहे. ते म्हणजे आपण जेव्हा कोणता एखादा बिझनेस रन करतो त्यावेळेस दोन गोष्टी असतात, एक ऑपरेशनल डेटा किपिंग आणि अनालिटिकल डिसिजन मेकिंग. म्हणजे आता ऑपरेशनल डेटा किपिंग म्हणजे काय, की जे काय आता लेट्स से एखादी सेल्स कंपनी, तर रिसिव्ह ऑर्डर्स येत असतात, कस्टमर्स काही कंप्लेंट्स रेज करतात, मग त्याच्यावरती काही रिॲक्शन वगैरे असतात, फिलअप स्टॉक्स, जसे जसे आपले सेल्स होतील तसे स्टॉक्स आपल्याला कमी जास्त करणे वगैरे. तर त्या हिशोबाने आपल्याला हे काही डे टू डे ऑपरेशन्स असतात ते ऑपरेशनल डेटा किपिंग मध्ये येतात. म्हणजे कोणताही बिझनेस रन करण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहे, म्हणजे एकूण एक गोष्टी त्यासाठी आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे, त्या सर्व गोष्टी ऑपरेशनल डेटा किपिंग मध्ये येतात. आणि दुसरी गोष्ट आहे अॅनालिटिकल डिसिजन मेकिंग. म्हणजे जे काही निर्णय घ्यायचे बिझनेसमध्ये, मग त्याच्यात काय आहे की एखादा कंपनी त्यांचं बेस्ट कॅटेगरी कोणती आहे प्रोडक्ट्स मधली, ह्या महिन्याचा सेल्स कसा आहे कम्पेअर टू प्रिव्हियस मंथ, आणि काय सुधारणा केल्या जाऊ शकतात बिझनेसमध्ये, ते बघणं गरजेचं आहे. यासाठी काही डिसिजन्स घ्यावं लागतात. तर ह्या सर्व गोष्टी साठी आपल्याला अॅनालिटिकल डिसिजन मेकिंग म्हणजे जो काही डेटा आहे त्याच्यावरती अनालिसिस करून बिझनेसचे जे लोक आहेत ते डिसिजन घेणार. तर ऑपरेशनल डेटा किपिंग म्हणजे कीप द बिझनेस रनिंग और कीप द व्हील रनिंग. आणि अॅनालिटिकल डिसिजन मेकिंग म्हणजे इव्हॅल्युएट परफॉर्मन्स अँड डिसिजन मेकिंग. म्हणजे जो काय आपला बिझनेसचा परफॉर्मन्स आहे तो इव्हॅल्युएट करणे आणि त्याच्यावरती काही डिसिजन घ्यायचे, ते काम अॅनालिटिकल डिसिजन मेकिंग मध्ये मदत. तर ऑपरेशनल डेटा किपिंग, रन द व्हील, अँड अॅनालिटिकल इज वॉच द व्हील. आता आपल्याकडे जेव्हा हे दोन पर्पज असतात, डेटा किपिंग आणि डिसिजन मेकिंग,
मग त्याला आपण काय म्हणतो तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग. ऑपरेशनल डेटा किपिंग म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, जे काही ट्रान्झॅक्शन डे टू डे ट्रान्झॅक्शन होतात त्याला एक टर्म आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग. आणि जे ॲनालिटिकल डिसिजन मेकिंग आहे त्याच्यात आपल्याला OLAP म्हणजे ऑनलाईन ॲनालिटिकल प्रोसेसिंग ह्या 2 टर्म्स महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला जेव्हा कधी आपल्याला तुम्हाला विचारलं कोणी की OLTP म्हणजे काय आणि ऑनलाईन डेटा ऑनलाईन ॲनालिटिकल प्रोसेसिंग OLAP म्हणजे काय? त्यावेळेस तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टीमध्ये नेमकं काय येतं ते सांगता आलं पाहिजे. म्हणजे OLTP म्हणल्यावर डे टू डे ऑपरेशन्स, OLAP म्हटल्यावर ॲनालिटिकल डिसिजन्स एवढं सांगता आलं पाहिजे. आणि जेव्हा असं काही बिझनेस असतो म्हणजे कोणताही बिझनेस जरी तुम्ही कन्सिडर केला, तर बऱ्याच वेळा असे क्वेशन्स बिझनेसचे लोकं म्हणा किंवा टेक्निकल लोकं म्हणा रेज करत असतात, की वी हॅव लॉट ऑफ डेटा बट वी डोंट यूज इट. त्यानंतर आवर डेटा इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड डिफिकल्ट टू अॅनलाईज. म्हणजे डेटा कॉम्प्लिकेटेड आहे, अॅनलाईज करायला सोपा नाही आणि तो वेगवेगळ्या सिस्टममध्ये स्प्रेड आहे आणि ॲक्सेस करायला किंवा यूज करायला तो अवघड आहे. आय जस्ट वॉन्ट टू सी व्हॉट इज रिलिव्हंट. म्हणजे जे मला गरजेचं आहे तेवढंच मला बघायचं आहे. वी नीड टू ॲक्सेस द डेटा क्विक अँड इझिली. म्हणजे मला डेटा क्विकली ॲक्सेस करायचा आहे आणि सोप्या पद्धतीने ॲक्सेस. अजून काही क्वेश्चन्स असतात की वी वॉन्ट टू मेक फॅक्ट बेस्ड डिसिजन्स. फॅक्ट बेस्ड म्हणजे जे काही फिगर्स असतील, मंथली सेल्स किती आहे, क्वार्टरली, इयरली, हे जे काय सेल्स आहे त्याच्या बेसवरती कोणत्या बिझनेसमध्ये कोणते निर्णय घ्यायचे, त्यासाठी त्यांना डिसिजन घेण्यासाठी जो काही डेटा आहे त्याच्यावरती त्यांना ॲनालिसिस करून रिझल्ट पाहिजे असतो. तर अशा पद्धतीने असे काही क्वेश्चन्स आहे जे जनरली बिझनेसचे लोक जे आहे ते यूज करत असतात किंवा त्यांच्या रिक्वायरमेंट असतात. यासाठी आपल्याला हा जो काही डेटा आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या की डेटा भरपूर असतो, तो कॉम्प्लिकेटेड असू शकतो आणि मग तो आपल्याला व्यवस्थित स्टोअर करणं गरजेचं आहे, ऑर्गनाइज करणं गरजेचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करायला सोपं जातं. म्हणजे पॉवर BI म्हणा, टॅब्ल्यू म्हणा, कोणताही रिपोर्टिंग टूल आपल्याला त्या डेटाबेसला कनेक्ट करायला आणि त्याच्यावरती रिपोर्ट बनवणे किंवा डॅशबोर्ड बनवणे सोपं झालं पाहिजे. जेणेकरून जो काही त्यांचा रॉ डेटा, कॉम्प्लिकेटेड डेटा आहे, त्याच्यावरती त्यांना डिसिजन घ्यायला सोपं जाईल. त्यासाठी आपल्याला डेटा वेअरहाऊसची गरज असते. आता 2 रिक्वायरमेंट आपल्याला लक्षात आले असतील, की एक तर OLTP आणि ऑनलाईन ॲनालिटिकल प्रोसेसिंग. तर याच्यात नेमकं काय होतं? ऑपरेशनल डेटा किपिंगमध्ये काय म्हणतोय, वन रेकॉर्ड ॲट अ टाईम. म्हणजे एका वेळेस एकच रेकॉर्ड डेटाबेसमध्ये पुश केलं जातं किंवा स्टोअर केलं जातं. डेटा इनपुट जो आहे तो सिक्वेन्शियली होतो. नो लाँग हिस्ट्री म्हणजे खूप मागचं हिस्ट्री म्हणजे मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षीचा डेटा त्याच्यात नसतो. जे काय डे टू डे ऑपरेशनचा डेटा किंवा करंट एखाद्या महिन्याचा डेटा तिथे असतो. त्याच्या व्यतिरिक्त OLAPमध्ये थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड्स ॲट अ टाईम आपण इन्सर्ट करू शकतो. त्यानंतर याच्यात क्वेरी परफॉर्मन्स फास्ट असतो. कारण आपण जो काही डेटा आहे तो व्यवस्थित ऑर्गनाइज केलेला असतो आणि याच्यात हिस्टॉरिकल कंटेक्स्ट असतो. म्हणजे तुम्हाला मागच्या 5 वर्षाचा, 10 वर्षाचा डेटा पण याच्यात स्टोअर असतो आणि त्याच्यावरती आपण मग निर्णय घेऊ शकतो. युजेबिलिटी सोपी असते. म्हणजे हा डेटा यूज करायला सोपा असतो. कारण सर्व डेटा ऑर्गनाइज असतो व्यवस्थित. ते आता आपण पुढे बघणारच आहोत, की नेमकं कसा ऑर्गनाइज असतो, नेमक्या काय-काय गोष्टी असतात. पण एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे, की युजेबिलिटी म्हणतो आपण ज्याचा वापर आहे तो इफिशियंटली आणि क्विकली आपण करू शकतो विथ द हेल्प ऑफ OLAP ऑनलाईन ॲनालिटिकल प्रोसेसिंग. आता हे झालं, मग याच्यात आपल्याला हे सर्व गोष्टी करायच्या आहेत. तर त्यासाठी काय लागतं तर DWH. DWH म्हणजे काय? डेटा वेअरहाऊस. म्हणजे या सर्व जे काही आपल्या ॲनालिटिकल नीड्स आहे, ज्या काही गरज आहे, त्यासाठी आपल्याला डेटा वेअरहाऊस लागणार आहे आणि मग हे डेटा वेअरहाऊस आपण रिपोर्टिंग आणि डेटा ॲनालिसिससाठी यूज करणार आहोत. तर डेटा वेअरहाऊस म्हणजे काय? तर डेटा वेअरहाऊसची जी ऑफिशियल डेफिनेशन म्हणता येईल, की अ डेटाबेस यूज्ड अँड ऑप्टिमाइज फॉर ॲनालिटिकल पर्पज. म्हणजे एखादा डेटाबेस आहे, तो व्यवस्थित ऑर्गनाइज केलेला आहे, ऑप्टिमाइज केलेला आहे फॉर ॲनालिटिकल पर्पज. ॲनालिटिकल पर्पज म्हणजे काय? की जिथे आपण वेगवेगळे रिपोर्ट्स, डॅशबोर्ड्स वगैरे बनवू शकतो. इझिली आपण हे जे काही व्हिज्युअलायझेशन किंवा डॅशबोर्ड बनवणे आहे ते करू शकतो. जेणेकरून आपल्याला जे काही बिझनेसचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करायला मदत होईल. आणि हा डेटा वेअरहाऊसच्या थोड्याशा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणू शकतो, की फीचर्स म्हणू शकतो, की युजर फ्रेंडली असतात, फास्टर क्वेरी परफॉर्मन्स असतो. आपण डेटा त्याच्यातून ॲक्सेस करायला गेलो तर क्वेरी परफॉर्मन्स फास्ट असतो.
त्यानंतर अनेबलिंग डेटा अनालिसिस करण्यासाठी हा डेटाबेस व्यवस्थित डिझाईन केलेला असतो. आता हे झालं बेसिक अबाउट डेटा वेअरहाऊस. आता आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये डेटा वेअरहाऊस नेमकं काय ते समजून घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर अंडरस्टँडिंग डेटा वेअरहाऊसमध्ये सर्वात प्रथम आपल्याला समजणं गरजेचं आहे की कोणताही डेटा बिझनेस असला त्याला त्याचा जो डेटा आहे तो कम्प्युटराइज सिस्टममध्ये कुठे ना कुठे स्टोअर होत असतो. मग त्यासाठी कोणते कोणते सिस्टम असतात, आता CRM सिस्टम, ERP सिस्टम वगैरे असं असतात. त्यांचा डेटा एक फ्रंट एंड ॲप्लिकेशन असेल त्यांना सॉफ्टवेअर, त्याच्यातून जेव्हा युजर्स एंटर करतात त्यानंतर तो डेटा कुठेतरी स्टोअर होतो. सेलचा डेटा असेल, डे टू डे सेलचं ऑपरेशन आहे, तो डेटा कुठेतरी स्टोअर होतो किंवा अदर डेटा सोर्सेस जसं की फ्लॅट फाईल आहे, CSV फाईल आहे किंवा कोणतेही डेटा सोर्स आहे. असे डेटा सोर्सेस असतात आणि त्याच्यानंतर हा जो डेटा आहे तो डेटा वेअरहाऊसमध्ये आपल्याला लोड करावा लागतो. आता लोड करतो म्हणजे काय, की जो काही डेटा आहे तो आपल्याला इथून घ्यायचा आहे या डेटा सोर्सेसमधून. आता इथं वेगवेगळे डेटा सोर्सेस असू शकतात. फ्लॅट फाईल असू शकतात, CSV असतात आणि ते डेटा सोर्सेसमधून जो डेटा आहे तो आपल्याला ह्या डेटा वेअरहाऊसमध्ये घ्यायचा आहे. परंतु हा डेटा घ्यायचा कसा? आता हे जे ॲरोज दाखवत आहेत नेमकं हे म्हणजे काय? तर हे जे आहे ते याला म्हणतात ETL. ही जी प्रोसेस आहे, इकडनं डेटा घ्यायचा आणि ह्या डेटाबेसमध्ये स्टोअर करायचा, त्याला म्हणतात ETL. तर ETL म्हणजे काय? एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म, लोड. आता ही एक पूर्ण प्रोसेस आहे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? याच्यातून डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. ट्रान्सफॉर्म म्हणजे त्याच्यावरती काही ऑपरेशन्स करायचे. डेटा कारण की प्रॉपरली नसतो इकडे जो डेटा आहे तो, आणि नंतर तो लोड करायचा इथे या डेटा वेअरहाऊसमध्ये. आणि हा डेटा वेअरहाऊस आहे तो सेंट्रलाइज लोकेशन फॉर डेटा, म्हणजे हा आपण पुढे यूज करणार आहेत. कशासाठी? तर रिपोर्टिंग पर्पजसाठी. तर अशा पद्धतीने हे ETL आहे जे इन बिटवीन वेगवेगळे डेटा सोर्सेस आणि डेटा वेअरहाऊस याच्यामध्ये असेल. आता हा डेटा वेअरहाऊस म्हणजे कोणता असेल? SQL डेटाबेस असेल किंवा Oracle डेटाबेस असेल, कोणताही असेल. वेगवेगळे डेटाबेसेस आहे, परंतु इन बिटवीन ही प्रोसेस असेल ETL. त्यासाठी आपल्याला वेगवेगळी प्रोसेस ही समजून घेणं गरजेचं आहे. डेटा वेअरहाऊसचे गोल्स काय, म्हणजे का डिझाईन करायचं आणि त्याचे उपयोग काय? तर पहिली गोष्ट सेंट्रलाइज अँड कन्सिस्टंट लोकेशन फॉर डेटा. म्हणजे कोणताही बिझनेस जर घेतला, लेट्स से एखादा पेट्रोलियम कंपनी आणि त्याच्यात वेगवेगळे पेट्रोल पंप्स असतात. लेट्स से भारतातली एखादी कंपनी HP म्हणा किंवा भारत पेट्रोलियम म्हणा, तर त्या कंपनीचं जे काही रिफायनरीज वगैरे असेल किंवा जिथून पेट्रोल ते आणतात, तिथून ते वेगवेगळ्या पेट्रोल पंपावरती पोच करण्याचं काम करतात आणि तिथून पेट्रोल पंपावरतून सेल होत असतो. मग पर्टिक्युलर एखाद्या शहरामध्ये 10 पेट्रोल पंप असतील, तर त्या 10 पेट्रोल पंपावरून वेगवेगळा डेटा येणार आहे. तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये येऊ शकतो. मग तो आपल्याला एका डेटाबेसमध्ये सेंट्रलाइज पद्धतीने आपल्याला स्टोअर करावा लागतो. त्यासाठी डेटा वेअरहाऊस असतो. म्हणजे पहिलं गोल जे आहे की कोणताही डेटा आहे, वेगवेगळे लोकेशनचा डेटा आहे, तो आपल्याला एका ठिकाणी कन्सिस्टंटली पाहिजे. मग त्यासाठी डेटा वेअरहाऊस पाहिजे. दुसरं आहे ते डेटा मस्ट बी ॲक्सेसिबल फास्ट, म्हणजे क्वेरी परफॉर्मन्स. म्हणजे मला जर डेटा रिट्रीव्ह करायचा आहे त्या पर्टिक्युलर डेटा वेअरहाऊसमधून किंवा डेटाबेसमधून, तर तो फास्ट ॲक्सेस झाला पाहिजे. म्हणजे त्याच्यात प्रॉब्लेम नको आहे की खूप स्लो चालतंय, क्वेरी रन व्हायलाच खूप वेळ जातो वगैरे, असं नाही पाहिजे. त्यासाठी फास्ट होणे गरजेचं आहे. तिसरं आहे युजर फ्रेंडली, इझी टू अंडरस्टँड. म्हणजे त्याच्यात खूप टेक्निकल गोष्टी नको आहे की एखाद्या कोणाला समजणारच नाही हे काय आहे. तर बिझनेसच्या रिलेटेड जसे शब्द असतील त्या हिशोबाने ते समजणं गरजेचं आहे. एखादा कस्टमरचा टेबल आहे तर त्या कस्टमरच्या टेबलला कस्टमरच नाव दिलं पाहिजे. मग त्याच्यात त्याची इन्फॉर्मेशन वगैरे असे. मग एखादा ॲड्रेसचा कॉलम आहे तर ॲड्रेसला ॲड्रेसच म्हटलं पाहिजे. उगाच काहीतरी दुसरं टेक्निकल नाव जे समजण्यायोग्य नाही राहणार असं नाही पाहिजे. तर ते सगळे व्यवस्थित कॉलम नेम्स, डेटा टाईप्स वगैरे करेक्ट पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, म्हणजे इझी टू अंडरस्टँड. आणि मस्ट लोड डेटा कन्सिस्टंटली अँड रिपीटेडली. म्हणजे जी काही ETL प्रोसेस आहे ती रोजच्या रोज रन व्हायला पाहिजे आणि रिपीट व्हायला पाहिजे. म्हणजे कारण बिझनेस काही बिझनेस 24/7 असतात, काही लेट्स से काही तासापुरते असतात, दिवसाचे 8 तास वगैरे. परंतु ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की ETL जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित रन झाली. आणि ह्या डेटा वेअरहाऊसवरती रिपोर्टिंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशन आपल्याला बिल्ड करता आलं पाहिजे. कारण की त्यासाठी आपले जे टेबल्स आहे ते व्यवस्थित ऑर्गनाइज पाहिजे आणि त्याच्यावरती मग आपण इझिली
डॅशबोर्ड्स बनवू शकतो. आता आपण डेटा वेअरहाऊस आर्किटेक्चर बघूया. तर डेटा वेअरहाऊस आर्किटेक्चर म्हणजे काय, की ज्याच्यात आपल्याला आतापर्यंत आपण जे बघितलं की काही सोर्स सिस्टम असतात, मध्ये ETL प्रोसेस असते, नंतर डेटा वेअरहाऊस असते. परंतु एक्झॅक्टली इथं काय होतं इंटरनली. आता ही ओव्हरऑल फक्त हाय लेवल डायग्राम आहे, की जे फक्त सांगतं की काही सोर्समधून डेटा येतो आणि तो इथे एक्सट्रॅक्ट करायचा आणि या डेटा वेअरहाऊसमध्ये लोड करायचा. परंतु एक्झॅक्टली इथं काय होतं, तर ते आपण इथं बघणार आहोत. तर सर्वात प्रथम जे काही डेटा सोर्सेस असतात, हे डेटा सोर्सेस आपले वेगवेगळे असतात. मग ते एक्सट्रॅक्ट करायचे आपल्याला डिफरंट टेबल्समध्ये. म्हणजे लेट्स से हा CRMचा डेटा आहे, एखादा HRचा डेटा आहे. मग तो आपल्याला वेगवेगळ्या टेबलमध्ये इन्सर्ट करावा लागेल किंवा एक्सट्रॅक्ट करावा लागेल. याला काय म्हणतात, एक स्टेजिंग डेटा वेअरहाऊस. म्हणजे हे एक स्टेज. आता जनरली जे टर्मिनॉलॉजी आहे डेटा वेअरहाऊसमध्ये, 2 टर्मिनॉलॉजी असतात. एक तर स्टेजिंग डेटाबेस आणि एक तर मेन डेटाबेस किंवा कोर डेटाबेस. तर स्टेजिंग डेटाबेसमध्ये काय होतं, की जो काही डेटा सोर्समधला जो डेटा आहे इथला, तो ॲज इज इथे घेतला जातो. म्हणजे त्याच्यात काहीच केलं जात नाही. फक्त डेटा एक्सट्रॅक्ट करायचा आणि इकडे टाकून द्यायचा. आणि लेट्स से एका डिपार्टमेंट 1 मधून असा डेटा आहे, एम्प्लॉयी आयडी, एंट्री रेट आणि पोझिशन लेवल. दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये हे काही अजून 4-5 रेकॉर्ड्स आहेत. तर हे सर्व आहे. आता याचे तुम्ही बघा कॉलम सेम आहे, परंतु डेटा वेगवेगळा आहे, पण दोन्ही डिपार्टमेंटमधून वेगवेगळा येतो. तर हा आल्यानंतर आता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, की आपण हा जो डेटा आहे, तो जसाच्या तसा कंबाईन करतोय. म्हणजे लेट्स से आता 1 ते 5 होता तो डिपार्टमेंट 1 या डिपार्टमेंटमधून आलेला डेटा आहे आणि 6 ते 10 हे रेकॉर्ड जे आहे ते डिपार्टमेंट 2 मधून आलेले. परंतु जेव्हा आपण एक्सट्रॅक्ट करतो, तेव्हा हे दोन्ही टेबल्सचा डेटा एका सिंगल टेबलमध्ये कंबाईन करायचा आणि त्याला नाव देऊ शकतो आपण डिपार्टमेंट्स. म्हणजे याच्यात असं होईल, की जो काही डिपार्टमेंट 1 आणि डिपार्टमेंट 2 चा डेटा आहे तो कंबाईन केला आणि त्याला सेपरेटली एक नवीन टेबलमध्ये ॲड केला आणि त्याला डिपार्टमेंट्स हे नाव दिलं ॲज अ सेपरेट टेबल. तर ही प्रोसेस आहे ती हे एक्सट्रॅक्शनमध्ये होते. आणि त्यानंतर आता आपण अजून एक गोष्ट असू शकते, की आता इथं डिपार्टमेंट 1 आणि डिपार्टमेंट 2 तर हेच आहे. परंतु कधी-कधी कसं असतं ना, एका डिपार्टमेंटमध्ये असे शॉर्ट फॉर्ममध्ये यूज केले जातात. HR, IT, UMPM वगैरे. परंतु कधी दुसऱ्या एखाद्या डिपार्टमेंटमध्ये ह्युमन रिसोर्सेस, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, अप्पर मॅनेजमेंट असे पूर्ण स्वरूपात व्हॅल्यूज असतात. ह्या डेटा एंट्रीवर डिपेंड असतात. आता काही डेटा एंट्री करताना अशा पूर्ण नावांनी येतात, काही शॉर्ट फॉर्ममध्ये येतात. मग आपल्याला हे पण करेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे इथं ह्युमन रिसोर्सेस आहे. एकतर आपण HR करू शकतो किंवा याला HRला इथं ह्युमन रिसोर्सेस, ITला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे अशी नावं देऊ शकतो डायरेक्टली. तर अशा पद्धतीने आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे एक्सट्रॅक्ट करायचंय, त्याच्यात ट्रान्सफॉर्म करायचंय. ट्रान्सफॉर्म म्हणजे ह्या अशा पद्धतीचे डेटा मॅनिप्युलेशन. मग वेगवेगळे डेटा मॅनिप्युलेशन असतात. डेटा टाइपचं चेंज करू शकतो आपण. पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित करू शकतो. अशा पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन असतात. ते आपण पुढे प्रॅक्टिकली बघणारच आहोत. परंतु बेसिकली समजून घ्या, की जो डेटा एक्सट्रॅक्ट करतोय त्याच्यावरती काही ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करावं लागतात आणि मग तो झाल्यानंतर आपल्याला तो दुसऱ्या टेबल्समध्ये लोड करावा लागतो. लोड करावा लागतो म्हणजे काय? तो झाला आपला मेन डेटा वेअरहाऊस किंवा कोर डेटा वेअरहाऊस. तर अशा पद्धतीचे हे लेयर आहे. 3 लेयर आहे डेटा वेअरहाऊसमध्ये. एक तर डेटा सोर्सेस, वेगवेगळे डेटा सोर्सेस, नंतर स्टेजिंग आणि कोर डेटा वेअरहाऊस असे 3. आता याच्यात पण अजून भरपूर डिटेल असतात. आता हे कसं वर्क होतं? आता हे जो काही डेटा सोर्स आहे, डेटा आल्यानंतर आपण इथून काय करणार? जे काही रिपोर्टिंग टूल आहे, टॅब्ल्यू, पॉवर BI, क्लिकसेन्स, प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स वगैरे असे आपल्याला वेगवेगळ्या याच्यात आपण यूज करू शकतो. म्हणजे ज्याला जसं यूज करायचं आहे. आता काही कंपन्या पॉवर BI टूल यूज करतात, काही कंपन्या टॅब्ल्यू यूज करतात. परंतु हा डेटा वेअरहाऊस सेम आहे आणि त्याच्यावरतीच आपले हे ऑपरेशन्स परफॉर्म होत आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा कोर डेटा वेअरहाऊस आहे आणि ज्याच्यात हे 3 लेयर्स आहेत आणि हा चौथा रिपोर्टिंगचा लेयर आहे. जिथं आपल्याला हा जो काही डेटा आहे तो आपण इथं यूज केला जातो. आता यात अजून काही बेसिकली व्हेरिएशन्स असतात किंवा यूज केसेस असतात. आता जसं बिझनेसमध्ये यूज केसेस असेल, आता मोठे बिझनेस असेल, लेट्स से एखाद्या
कंपनीचा डेटा फायनान्स रिलेटेड आहे, तर फायनान्स रिलेटेड डेटा जो आहे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तो इथं मेन याच्यात घेतला कोर डेटा वेअरहाऊसमधून, इथून त्याचं सेपरेशन होऊन याच्यात जाणार हे लेट्स से फायनान्स रिलेटेड टेबल्स. जो काही फायनान्स रिलेटेड डेटा आहे तो या टेबलमध्ये टाकणे. आणि लेट्स से दुसरा डेटा आहे लॉजिस्टिकचा. लॉजिस्टिक्ससाठी दुसरा डेटा टेबल्स इथं. म्हणजे अशा यूज केस जसे असतील त्या हिशोबाने. आता याला काय म्हणतात तर डेटा मार्ट. डेटा मार्ट 1 आणि डेटा मार्ट 2 म्हणजे डिपेंडिंग अपॉन द यूज केस आपल्याला असे डेटा मार्ट्स क्रिएट करता येतात. हे काय होतं याच्यातून मग आपल्याला असं आपण म्हणजे हे फायनान्स रिलेटेड तर आपल्याला पॉवर BI यूज करू शकतो किंवा टॅब्ल्यू पण यूज करू शकतो. आणि हे फक्त लेट्स से प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्ससाठी यूज करायचं तर ते प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्ससाठी आपण हा डेटा यूज करू शकतो. हे जनरल आहे फक्त. त्याच्यात असं काही नाही की हेच टूल वापरलं पाहिजे. त्याच्यात कोणतेही टूल्स आपण यूज करू शकतो डिपेंडिंग अपॉन द बेसिकली द डेटा, कशा पद्धतीचा डेटा आहे. आता याच्यात अजून व्हेरिएशन्स असतात. म्हणजे स्टेजिंगमध्ये अजून एक लेअर ऍड होऊ शकतो जो की इथला जो डेटा आहे त्याच्यात अजून एक क्लिनिंग करू शकतो. आता याला म्हणतात क्लिनिंग. म्हणजे याच्यात जे ऑपरेशन्स एक्स्ट्रॅक्ट करून घेतात आणि इकडे फक्त काय करतात क्लीन करायचं, डेटा क्लीन करण्याचं काम. म्हणजे डेटामध्ये काही प्रॉब्लेम असेल, जंक कॅरेक्टर असतील ते रिमूव्ह करणं झालं, काही डेटामध्ये मॅनिप्युलेट करायचं, स्पेलिंग मिस्टेक आहे त्या करेक्ट करणं वगैरे, अशा टाईपचं स्टेजिंग क्लिनिंग इथं केलं जातं. आणि मग त्यानंतर ह्या मेन डेटा वेअरहाऊसमध्ये लोड केलं जातं. तर अशा पद्धतीने हा एक लेयर इथं ऍड होऊ शकतो. असा असेलच नाही सर्व कंपन्यांमध्ये किंवा सर्व ठिकाणी, परंतु जनरली हा पण एक ऍडिशनल ऍड होऊ शकतो. आता याच्यात जे म्हटलं की हा आपला कोर डेटा वेअरहाऊस हा महत्वाचा आहे. जनरली स्टेजिंग आणि कोर डेटा वेअरहाऊस किंवा स्टेजिंग अँड मेन डेटा वेअरहाऊस असे दोन डेटा वेअरहाऊस जनरली सगळीकडे असतात. आणि हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे पूर्ण हा झाला आपला काय डेटा वेअरहाऊस. स्टेजिंग झाला, कोर डेटा वेअरहाऊस झाली, डेटा मार्ट झाली वगैरे असे. आता डेटा मार्ट असतीलच असं काही नाही, डिपेंडिंग अपॉन द कंपनीज पॉलिसी किंवा रिक्वायरमेंट कसे असेल तर. परंतु मेनली हे दोन तर असतात. आता आपल्याला ह्या स्टेजिंग एरियाचं जरा डिटेलमध्ये बघायचं आहे की स्टेजिंगमध्ये नेमकं काय होतं काय. तर आपल्याला आता मी तुम्हाला ही डायग्राम दाखवली की जिथं आपण काय करतो डेटा सोर्सेस घेतो, ते स्टेजिंगमध्ये लोड करतो आणि स्टेजिंगमधून इकडे कोर डेटा वेअरहाऊसमध्ये करतो आणि मग नंतर रिपोर्टिंगला. परंतु आता या स्टेजिंगमध्ये नेमकं काय होतं तर ते समजून घेऊया आपण. तर जे काही CSV किंवा JSON फाईल्स असतात, NoSQL डेटाबेस असेल किंवा अदर डेटा सोर्स सिस्टम मधून आपण याच्यात एक्स्ट्रॅक्ट करणार आहोत. याच्यात आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला काय करायचं की शॉर्ट टाइम ऑन द सोर्स सिस्टम. म्हणजे आपण या सोर्स सिस्टमकडे जास्त बघत नाही, आपण फक्त त्याला कनेक्ट करतो, तो डेटा घेतो आणि इकडं क्विकली याच्यात लोड करतो, क्विक एक्स्ट्रॅक्ट करतो आणि मूव्ह द डेटा इन द रिलेशनल डेटाबेस. आपल्या रिलेशनल डेटाबेसमध्ये आपण इन्सर्ट करण्याचं काम हे क्विकली करतो. आपल्या ह्या ज्या सोर्स सिस्टम आहे तिथं फक्त आपण डेटा रीड करायचं काम करतो आणि इकडं लोड करण्याचं काम करतो. तर हे का क्विकली करायचं, कारण की हे जे डेटा सोर्सेस आहे हे डे टू डे ऑपरेशनचे म्हणजे बिझनेस रन होत असतो, त्यामुळे तो डेटा आहे तो इथे लोड होत राहणार आहे एव्हरी डे, एव्हरी आवर और एव्हरी सेकंड असेल, एव्हरी मिनिट. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ बिझनेस डेटा लोड होत राहतो. म्हणून आपल्याला जास्त वेळ तिथे घालायचा नाही, कारण की काय होतं ना की जर आपण या सिस्टममध्ये डेटा ऍक्सेस करण्यासाठी खूप वेळ घेतला वगैरे तर त्या सिस्टमला लोड येऊ शकतो, परफॉर्मन्स डाऊन होऊ शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट फ्रंट एंडला म्हणजे बिझनेसमध्ये जे लोक असतात त्यांना डेटा लोड करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की डेटा पटकन आपल्याला आपल्या रिलेशनल डेटाबेसमध्ये आपण घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काही ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो जे काय या डेटा लोड केल्यानंतर. तर हे स्टेजिंग लेअर आहे आपला. आता याच्यात एक एक्झाम्पल बघूया आपण हे स्टेजिंग लेअरमध्ये कसं होतं. तर लेट्स से एक डेटा आहे, तर इथं बघा एक प्रोडक्ट ID लेट्स से किंवा डेट आहे आणि प्रोडक्ट. तर इथं 1 दिवसाचा आहे, हे 2 जानेवारीचा डेटा आहे, तो 5 रेकॉर्ड्स आहे. तर इथं डेटा सोर्समध्ये लेट्स से याच्यात आले किंवा याच्यात आले, कुठेही आले तर तो आपल्याला याच्यात घ्यायचा आहे. तर तो आपण काय करणार, हा आहे तसाच आपण याच्यात लोड करून घेणार लगेच. आणि मग तो जो मेन कोर डेटा सोर्स आहे, मेन डेटा वेअरहाऊस, त्याच्यात आपल्याला
हा डेटा असा घ्यायचा आहे. हे जे 5 रेकॉर्ड्स आहेत ते असे घ्यायचे 3 कॉलम्स आणि ॲडिशनली कस्टमर आयडी आणि स्टोअर आयडी हे घ्यायचे. म्हणजे कोणत्या कस्टमरने हे प्रॉडक्ट परचेस केला आहे आणि कोणत्या स्टोअरमधून त्या टाईपचं आपली इन्फॉर्मेशन ही ॲड करायची. ही का ॲड करायची? कारण का आपण ह्या डेटाबेसमध्ये मधून पुढे रिपोर्ट्स तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अशा टाईपचं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतं. आता होऊ काय शकतं, की आता रोजचा रोज डेटा असतो. पहिल्या दिवशी 5 रेकॉर्ड आले आणि दुसऱ्या दिवशी अजून 5 रेकॉर्ड आले. म्हणजे आता हा डेटा बघा. तर आपल्याला काय करावं लागतं, की ह्या स्टेजिंगमध्ये परत एक्सट्रॅक्ट करायचं. म्हणजे आता काल तर आपण हा डेटा एक्सट्रॅक्ट केला. आज आपल्याला हे परत अजून डेटा आलाय. मग हा याच्यात घ्यायचा आहे. मग आपण कसं करतो, की जेवढा रोजचा डेटा आहे म्हणजे काल आपण लोड केला. आजचा हा डेटा आहे तो याच्यात लोड केला आणि पण आता आपल्याला जो मेन डेटा वेअरहाऊस आहे ना त्याच्यात अपलोड करायचा आहे हा. मग त्यासाठी आपण हा अपेंड करणार आहे इथून. पण त्यासाठी आपल्याला काही ऑपरेशन्स म्हणजे कंडिशन्स द्याव्या लागतात, की माझा कालचा डेटा जो आहे तो 1 ते 5 इथं होता आणि त्याच्या पुढचा जो डेटा आहे 5च्या पुढचा 6, 7, 8, 9 तो लोड करा या नवीन ह्याच्यात. असं थोडंसं आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन किंवा कंडिशन्स टाकावं लागतात. तेव्हा हा लोड होतो. किंवा जर आयडी कन्सिस्टंट नसेल, प्रायमरी की नसेल इकडे, तर मग आपण ह्या डेटवरती देऊ शकतो. म्हणजे लेट्स से हा 2 जानेवारीचा डेटा आहे. तो मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे. तर पुढचा जो डेटा आहे म्हणजे 2 तारखेच्या नंतरचा पुढचा जो डेटा आहे, म्हणजे तो ऑब्व्हियसली हा डेटा आहे. तो याच्यात लोड करा. तर अशा पद्धतीने पण आपण डेटा लोडिंग करू शकतो. आता याच्यात काय होतं तर हा जो डेटा आहे ना तो ट्रंकेट होतो. म्हणजे आता कालचा डेटा होता इथं टाकलेला तो ट्रंकेट केला आणि दुसरा इथं लोड केला. आणि मग याच्यात एंटर करताना तो आपण कंडिशन देऊन 5च्या पुढचा जो डेटा आहे तो लोड करतो. आता हे जे काय आहे ते डेटा याला ट्रंकेट आणि लोड म्हणतो. ट्रंकेट म्हणजे काय? हा डेटा डिलीट करा एक्झिस्टिंग आणि नवीन लोड करा चला. जनरली हेच फॉलो केलं जातं. कारण हा जो टेम्पररी एरिया आहे तो असा होतो आणि जनरली कधी-कधी काय होतं ना, की पूर्णच्या पूर्ण आहे. म्हणजे 1 ते 10 म्हणजे पहिल्यापासून हा डेटा इथं लोड करत चला आणि त्यानंतर इकडे टाकत चला. असं पण करतात. हा टेम्पररी एरिया असतो आणि याला जर पर्सिस्टंट केलं अशा पद्धतीचं, तर हा जो डेटा आहे तो आपण पूर्णच्या पूर्ण अ, इकडून इकडे घेऊ शकतो. म्हणजे हा जो प्रिव्हियस डेचा डेटा आहे तो डिलीट नाही करायचा. नवीन फक्त त्याला अपेंड करत चालायचं आहे. तर हा पर्सिस्टंट असतात. परंतु माझ्या एक्सपिरियन्सनुसार हा पर्सिस्टंट जो टाइप्स ऑफ लेयर आहे, तो जास्त यूज केला जात नाही. ते टेम्पररी आहे. डेटा घ्यायचा, दररोजचा डेटा घ्यायचा आणि तो डिलीट करून दुसऱ्या दिवशीचा जेव्हा डेटा येईल तेव्हा तो प्रिव्हियस डेचा डिलीट करायचा आणि नंतर लोड करायचा. अशा पद्धतीचं काम केलं जातं. तर त्या हिशोबाने टेम्पररी एरिया आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता फक्त एक थोडंसं समराईज करतो स्टेजिंग लेयर म्हणजे काय? तर स्टेजिंग लेयर इज अ लँडिंग झोन फॉर एक्स्ट्रॅक्टेड डेटा. एक्स्ट्रॅक्टेड जो डेटा आहे त्याला हा एक लँडिंग झोन आहे आणि डेटा इन टेबल्स अँड ऑन अ सेपरेट डेटाबेस. म्हणजे जो काही डेटा आहे आपला एक्स्ट्रॅक्ट केलेला तो टेबल्समध्ये असेल आणि सेपरेटली असेल. म्हणजे तो त्याचा कोणालाही इम्पॅक्ट होत नाही. बिझनेस काही डाऊन होत नाही. ॲज लिटल टचिंग ॲज पॉसिबल टू सोर्स सिस्टम. सोर्स सिस्टम आहे त्याला टच जास्त केलं जात नाही. खूप रेअर केसमध्ये टच केलं जातं. वी डोंट चेंज द सोर्स सिस्टम. सोर्स सिस्टम चेंज करायची नाही. टेम्पररी ऑर पर्सिस्टंट स्टेजिंग लेयर. जसं मी सांगितलं टेम्पररी किंवा पर्सिस्टंट यापैकी जी काही ऑर्गनायझेशन पॉलिसी असेल त्यानुसार ते डिझाइन केलेलं असतं. तर आता पुढे आपण डायमेन्शनल मॉडेलिंग बघणार आहोत पुढच्या सेशनमध्ये.